काही विधानं केलेली आहेत त्या संदर्भात मी निवेदन आपल्यासमोर वाचते आणि ते निवेदनाची सॉफ्ट कॉपीसुद्धा मी आपल्याला देणार आहे. गेल्या 4 दशकापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे, तुमच्यासमोर आहे. मी आमदार नव्हते तेव्हापासून तुम्ही माझ्या बातम्या कव्हर करता आणि त्याचबरोबर मी स्वतः लिहून पत्रकं लिहून जे मी काम करते ते समोर करते. कुठली गोष्ट लपवलेली नाही. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्त्वे मी कधी कोणापासून लपवलेली नाही. माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिकाताई गोऱ्हे आणि माझे वडील शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे. गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खराब नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि मी संदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्या विरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहे. ज्यावेळी ही बातमी आली म्हणजे अशोक खरांच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SITवरती प्रमुख म्हणून घोषणा केली. अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर 1-2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच वेळेला झीवरती कार्यक्रम झालेला होता, त्याची क्लिपिंग पण आहे. मी समाजात चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून खोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभं राहून अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढे अशीच कायम राहील. धन्यवाद. थँक्यू. एक विषय एक म्हणजे पहिलं मी म्हटले की मी सर्व प्रकारे सज्ज आणि समर्थ आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्या पलीकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्ग असेल, अजून माझं काय म्हणणं असेल या संदर्भामध्ये मी ते मांडीन. त्याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याचशा वेळेला असं होतं की SITची खरंच चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत.
आणि मी माझ्या याच्यात म्हटलेलंच आहे की ते एक्सप्रेस हॉटेलमध्येच मी गेल्या 6 वर्षात गेलेली नाही आहे. आणि 2019 पासून आपल्याला कल्पना आहे, मी उपसभापती आहे. आणि तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, जो प्रोटोकॉलमध्ये दिलेला असतो तो सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दिल्ली असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, कुठेही तसाच्या तसाच मी फॉलो केलेला आहे. अशा वेळेला अशा प्रकारचे आरोप करणं, जिथे सगळीकडे CCTV असतात, सगळीकडे लोक अनेक फोटो काढायला येत असतात, अगदी एअरपोर्टला गेलो तरी सुद्धा अनेक जण फोटो काढायला समोर येतात. त्यामुळे ह्या पद्धतीचे तर सगळे ते काल्पनिकच आरोप आहेत असं मला वाटतं. कोणी केलं असेल हे मला अनाकलनीय याच्यासाठी आहे की एक व्यक्ती कशासाठी असं करते, काय करते, त्यांचा हेतू काय असतो तो कालांतराने कळतो काही वेळेला. आणि त्याच्यामध्ये जी कारणं दिसतात त्याच्यावरती मी काही भाष्य पद्धती ठेवणार नाही. मंत्रिपदासाठी तुम्ही गेले होते, मी साधारण 14चा काळ असतो असं त्यांचा रोख आहे. 14चा काळ असतो असं त्यांचा रोख असतो. एकदाही भेट झाली नाही तुमची? नाही, हे एक्सप्रेसिंग आणि हे आता आहे. नाशिकला मी 50 वेळा 60 वेळा गेले असेल. ते गर्दीत कोण आला असेल नसेल आला मला त्याच्यामध्ये काही सांगता येणार नाही, कारण कोणी 5 दशकांची आठवण काढून प्रत्येक सांगू शकत असतं. तुम्हाला जरी कोणाला आपल्याला विचारलं तर हा माणूस भेटला होता का, तर जे रोज भेटतात त्यांचं आपण सांगू शकतो. परंतु या प्रकारे तुम्ही मंत्रिपदासाठी किंवा मला एक चांगला प्रश्न विचारायचा का तुम्ही, 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची. तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला, आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई, 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही. आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईल म्हणून. त्यावेळेला सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन, विकलांग होऊन कुठे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे, आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं आमच्या कुटुंबाचं, की आम्ही कधीच कुठल्या अशा हयात असलेल्या महाराजांकडे गेलोच नाही, कारण आमच्या कुटुंबात तो संस्कारच नाही आहे. अशा वेळेला तिकडे जाण्याचा प्रश्नच सुद्धा होता. त्यांना बाहेर सुद्धा समोर सुद्धा आणू असं म्हणताय? नाही, मुद्दा काय माहिती का, जवळची जी माणसं म्हणतात की काही काळाने त्यांची कोण व्यक्ती आहे, काय भूमिका आहे, त्यांची काय स्मरणशक्ती आहे, हे त्यांनी बाहेर काढावं ना. त्याच्यावर आपण काय म्हणणार. काही एरवी महिला अत्याचाराच्या संदर्भात आपण तातडीने पत्र काढून भूमिका जाहीर करता किंवा निर्देश देता पोलिसांना, परंतु या प्रकरणामध्ये आपण एकही पत्र काढलं नाही असं देसाईंचा आरोप. आता मुळात असं आहे की मी आता जे मराठीमध्ये पत्रक वाचलं तो परत पॅरा मी पाहिजे तर वाचते. काय म्हणणार मी त्याच्यामध्ये, ऑलरेडी SIT केलेली होती सरकारने. तर SIT केल्यावरती त्याच्या पुढे अजून काही चौकशी करण्यासारखं किंवा एखादा पुरावा किंवा एखादी पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती तर मी त्याच्यावरती नक्कीच तिला घेऊन तिथपर्यंत गेले असते. परंतु अमक्या गोष्टीमध्ये तुम्ही का बोलला नाही आणि तमक्या गोष्टी तुम्ही का बोलला नाही, ज्यांना जिथे योग्य वाटतं तिथे आपण बोलतो. आणि मी हेही सांगितलं तुम्हाला की अधिवेशन चालू होतं, अधिवेशन सुरू होणार होतं. अशा वेळेला लगेच त्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे उलटा मी हस्तक्षेप करते असा अर्थ झाला असता. आणि म्हणून मी त्या संदर्भात बोलले नाही. पण ज्या क्षणी अधिवेशन संपलं त्या क्षणी मी हे सांगितलेलं. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की ज्यांना काय म्हणायचं आहे ना त्यांनी ते जरूर म्हणावं. आणि त्या संदर्भामध्ये ती व्यक्ती जी बोलते, उद्या एखादा माणूस माझ्याकडे येऊन सांगेल की बाबा आमच्या दुसऱ्याकडे पैसे मागितले होते, त्याचं काहीतरी तर पुरावा काहीतरी तर केलं पाहिजे ना. असं कोणी काही सांगेल. तुम्ही पुणे महानगरपालिकेचा रेफरन्स दिला, ज्यांना यश